जय श्रीराम. गेले 88 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा 89वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील हे थोर संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या नामाची महती साध्या सोप्या भाषेत सांगितले. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि त्याचे काय फायदे आहेत, हेच त्यांनी ह्या 365 दिवसांच्या प्रवचनपूर्व पुस्तकात एकदम साध्या सोप्या पद्धतीत समजावलं. प्रत्येक दिवसासाठी एक पान जे वाचायला 3-4 मिनिटं लागतात. स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. आता त्याचा 89व्या दिवसाचं पान आहे, त्याचं आपण आता वाचन करतो आणि त्याचं शीर्षक आहे, प्रपंचात आपण साक्षीत्वाने वागावे. सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ. असत्य वस्तूला आपण सत्य मानणे सत्य मानणे हा प्रपंच होय. म्हणजे आपण जे लोक आहोत, संसारी लोक आहेत, त्यांचं कामच मुळात हे संसारच असल्या कारणाने आपण या संसाराला सत्य मानत असतो. पण बेसिकली आपण हे असत्यालाच सत्य मानतो. सत्य म्हणजेच परमार्थ आणि असत्य म्हणजे संसार. आपल्याला हा वस्तू दिसते ती खरी असेल असे नाही, पण ती मुळीच नाही असं नाही. ती काहीतरी आहे. एका दृष्टीने सत्य वस्तू ही अशी आहे की प्रत्येक जण जे गुण आपल्याला जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच. शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत म्हणून ती निर्गुण आहे. दुसऱ्या दृष्टीने ती अशी आहे की प्रत्येक जण जो गुण तिला लावतो तो कल्पनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो. म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे. या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे. जशी आपण देहाची रचना तशीच सर्व सृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमधील देखील आहेत, जे आपण ह्या पंचमहाभूतांनी जे बनलेलो त्याच प्रकारे ही पृथ्वी किंवा हे संपूर्ण जग देखील तसंच बनलेलं आहे. फरक एवढाच की देहामध्ये ते मूर्त आहेत, तर सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला कर्मेना म्हणून तो एकाचा अनेक झाला, त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपण व्याप पडतो. जसं देवाने आपल्याला स्वतः करता अशा रीतीने हे सगळं जग बनवलं, तसंच आपण देखील आपल्या संसारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाती बनवतो. पण फरक हा की भगवंताने व्याप पडवला तरी त्यामध्ये तो साक्षीत्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला, पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. म्हणजे आपण त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व झालं नाही संसारामध्ये, तर आपल्याला दुःख होणार नाही. म्हणजे जी कर्म करायची ती करायचीच आहेत. पण त्याच्यामध्ये खूप अडकून आपण पडलो नाही, तर आपल्याला सुख हे निश्चितपणे मिळेल. खरे पाहिले तरी व्यापातून वेगळेपणे राहण्यासाठीच सर्व धडपड आहे. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल, तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे तटस्थ त्याच्यामध्ये न गुंतता आपण राहिलं पाहिजे. आपण जगामध्ये व्याप वाढवतो, तो आनंदासाठी वाढवतो. जे आपण संसार करतो, आपल्याला मुलं वाढवतात, आपण घर घेतो, सगळ्या गोष्टी ह्या आपण आनंदासाठी असतात. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असणारे, ती कारणे नाहीशी झाली की जो आनंद मावळतो. त्यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. म्हणजे आपण ज्या वस्तूंमध्ये सगळा आनंद शोधत असतो,
ती वस्तू एकदा संपली किंवा नाहीशी झाली तर आपल्याला दुःख होतं. म्हणून सगळे संत सांगतात की आपण जी गोष्ट शाश्वत आनंद देईल, चिरकाल आनंद राहील अशा गोष्टी आपण शोधाव्या. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. चैतन्य हे केवळ सच्चिदानंद आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण भोगावा. ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यामध्ये फरक आहे. ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे, तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे. जी एक गोष्ट आपल्याला असल्यामुळे आहे, ही गोष्ट आपल्याला नसल्यामुळे आनंद आहे. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालं की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे सारखे यासारखे समाधान नाही. म्हणजे आपण ज्या अवस्थेमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे भगवंताने, त्या अवस्थेत आपण जेव्हा आनंदी राहतो, तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो, हा चिरकाल टिकणारा असतो आणि आपण त्याच्यात नेहमीच राहू शकतो. कृतीमध्ये आनंद आहे. फळाचे आणि फळाचे आशेत तो नाही. जे कर्म करावं, संसार आला की कर्म आलंच. पण त्याच्यासाठी असणारं जे फळ, त्यानंतर मिळणारं जे फळ आहे, त्या फळाच्या अपेक्षेने आपण जेव्हा काम करतो, तेव्हा आपल्याला दुःख होतं. म्हणजे फळाच्या ओझ्याखाली आपण तपतो. ते होऊ नये असं महाराज सांगतात. नामस्मरणारूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा आपल्याला सहज लाभ घेता येईल. म्हणजे आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला शाश्वत सुख मिळतं. हेच त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रपंचात आपण साक्षात्पणे राहावे. तो खोटा हे समजावं आणि चिरकाल टिकणाऱ्या परमार्थात आपण रमून जावं. संसार करता करता देवाचं नामस्मरण करावं, चांगली कर्म करावी, त्याची पूजा अर्चा करावी आणि आपलं कर्म जेव्हा आपण इमानदारीने करतो, तेव्हा आपल्याला हा आनंद मिळतो. त्याचं शेवटचं वाक्य, भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो. हेच आपल्याला या प्रवचनात महाराजांनी सांगितलेले आहे. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्री श्रीराम 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 धन्यवाद. हे 89व्या दिवसाचं प्रवचन तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस असंच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि दिसल्यामधून जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री जय श्रीराम.